जी आसा ती 2 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली आणि या सदस्य नोंदणी मोहिमेसून आमच्या एकंदर डेमोक्रेटिकली जे पक्षा पार्टीचे ह्या आसपाक जाय संघटन ते करपाचे एकंदर प्रक्रिया सुरू झाली. आमच्या गोंयांत या सदस्यता मोहिमेचे प्रायमरी मेंबरशीप पयली आसा ताचे सदस्यता मोहिमेचे इन्चार्ज आशिल्ले आमचे सेक्रेटरी सर्वानंद भगत आणि ताजे नंतर आमचे एक्टिव्ह कार्यकर्ते म्हणून असतात. एक्टिव्ह मेंबरशीप म्हणजे जे 50 किंवा 100 सदस्य करतात प्रायमरी मेंबर जे स्वतः हे करतात नोंद तांकां एक्टिव्ह मेंबर म्हणतात, सक्रिय सदस्य. या मोहिमेचे आमचे इन्चार्ज गोंयचे आशिल्ले नरेंद्र सावयकर आमचे जनरल सेक्रेटरी आणि साधारण 1 महिनो ते 1.5 महिनो ही मोहीम चल्ली. आणि आताच्या या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे असे की ती फॉर्मां भरून हे नाही, फॉर्म भरप पण कशें ऑनलायन एक नंबर दिल्लो त्या नंबराचेर कॉल करप आणि मागीर फॉर्म सगळे भरप आणि मेंबर जावप. आणि जय फक्त काय रिमोट एरियाज आसात थंय हे ना, कनेक्टिव्हिटी ना, थंयच फक्त आम्ही थोड्याशा प्रमाणात हाजी फॉर्म भरून म्हणजे फिजिकली फॉर्म भरून मेंबरशीप केली. आणि या 1.5 महिन्याच्या काळात आम्ही रेकॉर्ड केलो गोंयांत आमची मेंबरशीप पळय आसा ती 4,25,000च्या वयर आमची मेंबरशीप जाली. तातूंत ती ऑलमोस्ट 4 लाखा सुमार ही ऑनलायन आशिल्ली म्हणजे स्वता केल्ली आणि 25,000 साधारण ती रिमोट एरिया आसा जंय हे पावना थंय ती फॉर्म भरून हाचे फिजिकली फॉर्म केले. त्यामुळे हो या अजून पर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीत रेकॉर्ड आसा 4,25,000. आणि ही जी मेंबरशीप आसा तातूंत थोड्या वेळ मागीर आमची एक्टिव्ह मेंबरशीप जाली आणि तातूंत 3,205 सगळे गोंयभर आमचे एक्टिव्ह मेंबर रजिस्टर झाले. प्रायमरी मेंबर आशिल्ले तांकां फी बी कांय नाशिल्ली. एक्टिव्ह मेंबरांक फक्त 100 रुपया फी आशिल्ली, फी बी ऑनलायन भरची पडटाली. सो अशा तरेन हे आमचे जे पयले पर्व आसा एकंदर डेमोक्रेटिकली हे चलोवपाचे. आणि ही जी मेंबरशीप पळय आसा ती 6 वर्सांची 2024 ते 25 आणि 30 पर्यंत चलतली. आणि ताजे नंतर आमचे संघटन पर्व म्हणजे संघटन पर्व हे हिंदी नाव जे इलेक्शन प्रोसेस पळय आसा तो आमचो इलेक्शन प्रोसेस ताजे नंतर साधारण ऑक्टोबरात सुरू जालो. आणि पयली ताजी हे म्हणून राज्य पातळीचेर राज्य निवडणूक अधिकारी पळय आसा म्हणून म्हजी नेमणूक जाली. आणि त्याच बरोबर 2 को निवडणूक अधिकारी श्री केशव प्रभू आणि श्री शर्मद रायतुरकर अशे 3 जाणांची आमची राज्य पातळीचे निवडणूक अधिकारी म्हणून तातूंत हो प्रोसेस सुरू जालो. हाजे खातीर 2-3 वर्कशॉप सुद्दां जाले दिल्ली. एकंदर प्रोसेस हे करपाक एक्सप्लेन करप आणि हो प्रोसेसाच्या अंडर मागीर आमी प्रत्येक जिल्ह्याचे आमचे 2 जिल्हा आसा उत्तर आणि दक्षिण. उत्तरेक आणि थंय कितें आशिल्लें की उत्तरेचो म्हणजे दक्षिणेक, दक्षिणेचो उत्तरेक. त्यामुळे उत्तरेक आमी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट मनोहर आडपयकर आणि ताका 2 असिस्टंट म्हणून श्री संतोष मळेकर आणि किशोर असनोडकर अशा 2 जाणांची नेमणूक केली उत्तरेक. आणि दक्षिणेक ॲडव्होकेट विश्वास सदरकर हे जिल्हा अधिकारी, त्यांना मदत करपाक संतोष केरकर आणि आशिष करमदी या 2 जाणांची नेमणूक केली. हो प्रोसेस सुरू झालो. ताजे नंतर आम्ही प्रत्येक आमच्याकडे 40 मंडळ असतात. म्हणजे आमचं एक मंडळ म्हणजे हे कॉन्स्टिट्युएन्सी भायर जरा व्हडल्या स्टेटींनी वेगळे असता. एका मंडळान 2-4 कॉन्स्टिट्युएन्सी असतात. पण आमचे 40 मंडळ, 20 मंडळ नॉर्थाक आणि 20 मंडळ सावथाक. थंय आमी 40 मंडळ रिटर्निंग ऑफिसर नेमले जांचें काम आशिल्लें की तांणी
थंय वचप आनी बुथाच्यो निवडणुको मंडळाच्यो निवडणुको घेवप. बुथाच्यो निवडणुको घेवपा खातीर आमी 531 शक्ती केंद्र रिटर्निंग ऑफिसर नेमले ऑल ओव्हर गोवा. 531 शक्ती केंद्र म्हणजे कितें, भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक हातून मंडळात 4-4 किंवा 3-3 किंवा 5-5 बूथ असे क्लस्टर केल्ले असतात. आणि त्या क्लस्टराचो आमचो एक कार्यकर्तो हेड असता, ताका म्हणटात शक्ती केंद्र प्रमुख. अशा आम्ही सगळ्या गोंयांत हो निवडणूक प्रोसेस करपा खातीर 531 शक्ती केंद्र प्रमुखांची नेमणूक केली पयली. तातूंत हो सगळो नेमणुकीचो जो हो प्रोसेस आसा तो कंप्लीट जालो. आनी एक्च्युअल निवडणूक जी पळय आसा बुथाची, बूथ कार्य आमचो मेन हे इलेक्शनाच्या आदर निवडणूक लढोवपाचो आमचो मेन काम म्हणजे आमचो बूथ जिंकले जाल्यार मंडळ जिंकले, बूथ जिंकले जाल्यार कॉन्स्टिट्युएन्सी जिंकले, बूथ जिंकले जाल्यार लोकसभे म्हणजे लोकसभा उमेदवार जिंकले. त्यामुळे बूथ गट करप हे आमचें सदांच धोरण जाल्लें आसा. आनी आमच्या बुथाचेर 1+11 अशी कमिटी, एक बूथ अध्यक्ष, ताजे मुळे ताका काय ऑफिसरूय आसात, सेक्रेटरी इंचार्ज वेगळे वेगळे, आनी एका तातूंत 3 महिला आसपाकूच जाय हे. आनी सगळ्या घटकांक तातूंत सगळे सामाजीक हाजे प्रमाणे सगळ्या सामाजीक कामकाज तातूंत हें आसचें हो आमी कटाक्षान पळयले. आनी निवडणुकेचे जरी आमी म्हणले तरी आमी थंय कितें करताले, आमी कॉन्सेन्सस तयार करप. थंय डायरेक्ट अशें हें जावंक ना इलेक्शन, पण थंय वचप, 2 मिटींग घेवप, तांचे बरोबर उलोवप, कार्यकर्त्यां बरोबर, जे आमचे सगळे प्रायमरी मेंबर. आनी एक कटाक्ष आमी दवरलेलो की ह्या वेळार बूथ अध्यक्ष म्हणटा तो एक्टिव्ह मेंबरच आसूंक जाय. ताजे वयल्यान ताजे एक्टिव्ह हें कळटा न्ही. ताणें जेन्ना 100 मेंबर केले तेन्ना तो बूथ सक्षम आसा काय कितें हें. आनी एक ध्येय आमी दवरलेलें की प्रत्येक बुथाचेर एटलिस्ट 2 एक्टिव्ह मेंबर जावपाक जाय. 2 एक्टिव्ह मेंबर, तातूंत तो एक मागीर अध्यक्ष जातलो. अशें हें दवरून आमी सादारण आमच्या सगळ्या गोंयांत म्हणजे 40 कॉन्स्टिट्युएन्सीत मेळून 1508 बूथ कमिटी, म्हणजे टोटल ज्यो बूथ कमिटी पळय आसा उत्तर आनी दक्षिण धरून, तातूंत 1725 आमचे बूथ आसात. आनी तातूंतले आमी 1508 बूथ कमिटी आमी कंप्लीट केल्यो. हातूंत हो प्रोसेस इतलो हे आसा की बूथ कमिटीज नुसत्यो ते हें करप ना, तर तांकां अपलोड करपाक जाय. सरळ ॲप म्हणून आसा, ताजेर तांची म्हायती सगळी अपलोड करपाक जाय अध्यक्षाची. त्याच प्रमाणे ते सगळे कमिटीचे कार्यकर्ते जे आसा पळय मेंबर, तांची सगळी म्हायती सरळ ॲपाचेर म्हणजे ताजे स्टेटीचेर, आनी हो डेटाबेस तयार जाता सेंट्रलाक सुद्दां. अशे तरेन आमी 26,220 कार्यकर्ते हांची म्हायती एकंदर आमच्या राष्ट्रीय कमिटी कडेन आनी स्टेट कमिटी कडेन धाडली, सगळी अपलोड करून जांची डेटाबेस आतां तयार जाल्ली आसा बूथ कार्यकर्त्याची. कांय कडेन थोडे कडेन 11-12 करचे पेक्षा लोकांनी चडूय केल्या. आमचे जे स्ट्रॉंग बूथ्स पळय आसा थंय चड कार्यकर्त्याची कमिटी, तांचे फुडें मागीर तांकां 50 प्रमुख अशें आमी म्हणटात. सो अशा तरेन हो पयलो जो प्रोसेस पळय आसा, फक्त 4 जे मतदारसंघ पळय आसा, मडकय, नुवें, बेळावळी आनी वेळी, हांगा आमच्यो 50% वयर कमिटी जाल्यो ना. सो थंय आमी एडवॉक कमिटी, कारण कितें आशिल्लें काय हें आशिल्लो की बूथ कमिटी जर जावपाक जाय जाल्यार 50 प्रायमरी मेंबर ते आसपाकूच जाय. थंय 50 प्रायमरी मेंबर ना, थंय बूथ कमिटी करपाक मेळना. कमी जाले जाल्यार मागीर आमी थंय एडवॉक कमिटी, एकदां जसो हो प्रोसेस अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष बी जालो, तो प्रोसेस आमी थंय करतले आनी एडवॉक कमिटी नेमतले. ताजे नंतर ह्यो बूथ कमिटी आय एक्च्युअली आमचे इवन जेन्ना आमचे वर्कशॉप जाले नोव्हेंबरांत, तेन्ना आमच्या अध्यक्षांनी सुद्दां गोंयची तोखणाय केली की 90% वयर काम आमी थंय केलें म्हणून. सो त्यामुळे एक अभिमानाची गजाल. आनी त्याच प्रमाणे मागीर आमी हाचो प्रोसेस सुरू केलो मंडळाचो. कारण फुडली जर निवडणूक जावपाक जाय जाल्यार पयलें म्हणजे प्रत्येक मंडळांत 50% वयर बूथ कमिटी फॉर्म जावंक जाय.
अशा आमच्या 36 हातून 50% काय कडे 100% झाले. 1, 2, 3 हे जर सोडले जाल्यार बहुतेक कडे 100% बूथ कमिटी झाली. थोडे कडे 50% वर 75% झाले. अशा तरेन आमचे 36 मंडळ पळय आसा. नॉर्थाक 20 मंडळ आणि 16 मंडळ सावथाक हे 4 सोडून अशे एलिजिबल झाले फॉर मंडळ कमिटी फॉर्मेशन. दुसरो जो प्रोसेस पळय जालो थंय मंडळाचे जे रिटर्निंग ऑफिसर आहा तांणी अशेच सगळे कडेन मिटींग घेवन हाजे पयलीं आमचो एक प्रोसेस जालो कॉन्सेन्सस प्रोसेस. म्हणजे आमच्या मंडळाचे रिटर्निंग ऑफिसर आणि आमचे गोंयचे ऑब्झर्वर संजीव देसाय त्याच प्रमाणे इतर आमचे जे नेते आणि कार्यकर्ते आसात तांणी प्रत्येक मंडळान वचून थंय जुन्या नव्या थंयचे आमदार माजी आमदार अशा सगळ्यां विचार विनिमय केलो. तांचे ओपिनियन घेतले, तांचे कडल्यान नांवां घेतली, सजेशन की कोण बाबा. आणि ह्या वेळा आनी एक खासियत आशिल्ली मुद्दाम की मंडळ अध्यक्ष पळय आसा तो 45 वर्सांच्या सकयल आसलो. त्यामुळे थोडेशे कठीण प्रोसेस जालो तो. कारण खूप वेळा पयलीं आमी कितें करताले की आमचो जो जनरल सेक्रेटरी आसा ते एक्सपिरियन्स आसताले मंडळाची, तांकां आमी चड करून मंडळ अध्यक्ष अशें करताले. परंतु ह्या वेळा एक धोरण अशें जालें की 45 च्या सकयल तो मंडळ अध्यक्ष आसूंक जाय. इतलेंच न्हय तर तो खंयच्या तरी हाजो ऑफिस बेअरर जाल्लो आसपाक जाय. नुसतो हो न्हय, तो एक्टिव्ह मेंबर आसूंक जाय. ताणें कितें तरी खंय तरी पद ताणें भुसयल्लें आसपाक जाय. आनी दुसरो म्हणजे तो 45च्या सकयल आसपाक पाहिजे. त्यामुळे हो प्रोसेस आमकां 2-3 पातळीचेर करचो पडलो. पयलो जो प्रोसेस पळय आसा तो थंय वचून तांचे ओपिनियन घेवप, सगळ्यांचे नांवां घेवप. आनी सेकंडली मागीर आमी अर्दो दीस जी आमची कोर म्हणजे हे आसा अध्यक्ष म्हणा, जनरल सेक्रेटरी, हांव स्वता अशे आमी 5-6 जाण नॉर्थाक आनी सावथाक आदेसभर सामके मॅरेथॉन आमच्या मंडळाच्यो कोर कमिटी म्हणून आसतात, मेन लिडरशीप 10-12 जाणांची, तांचे कडेन विचार विनिमय केलो आनी अशा तरेन कॉन्सेन्सस केलो मंडळ अध्यक्षाक. आनी मागीर पयले दिसा नॉमिनेशन आनी दुसरे दिसा डिक्लेअर करप. अशा पद्दतीन आमी आमच्या 36 मंडळ अध्यक्षाची निवड केली. आनी हांव मुद्दाम आयच्या दिसा सगळ्या प्रेस सांगान मिडियाक आभार मानता तुमचे. कारण ह्या प्रोसेसाक तुम्ही भरपूर प्रसिद्धी दिली. म्हाका दिसता खंयचेच अशें मंडळ ना की दुसरे दिसा इलेक्शन ज्या वेळा जाले, डिक्लेअर जाले मंडळ अध्यक्षाचे, त्या वेळा मोठो सेलिब्रेशन असो हे जालो, तांचे फेलिसिटेशन जाले. आदल्या मंडळाचे फेलिसिटेशन जाले, बूथ अध्यक्षाचे फेलिसिटेशन झाले. पहिल्या वेळा असो मोठ्या प्रकारचो प्रोसेस पळय आसा. त्यामुळे त्या व्यक्तीक पळय आसा की ताका अभिमान दिसूंक जाय. आपूण बूथ अध्यक्ष जालो, आपूण मंडळ अध्यक्ष जालो, ह्या गोष्टीचो ताका अभिमान दिवंक जाय. कित्याक तांकां आमी थोडेशे मानदंड दवरलेले कसले हे की ताका वेळ आसपाक जाय हें करपाक, तो सेटल्ड मनीस आसपाक जाय, पार्टीन ताणें अमकी वर्सां काम केल्लें आसूंक जाय, 2 वर्सां तो एक्टिव्ह मेंबर आसपाक जाय, 10 वेळा तरी तो प्रायमरी मेंबर आसपाक 10 वर्सां, अशा प्रकारचो हे आसलो. आनी मेन इम्पॉर्टंट म्हणजे ताणें वेळ दिवंक जाय. त्यामुळे अशे जबाबदारी घेवपाक जे आमचे कार्यकर्ते फुडें सरले तांचो आमकां असो हे आशिल्लो की तांचे फेलिसिटेशन करचे, तांकां हे दिवचे सगळें तांकां उर्बा मेळची ह्या पार्टीचें काम करपा खातीर. ह्या पद्दतीन आमचे 36 पळय हे जाले, 20 नॉर्थाक आनी 16 मंडळ अध्यक्ष बऱ्या प्रकारचे प्रेसांनी तांकां हे दिली. आनी ह्या मुळे फुडलो जो प्रोसेस आसा म्हणजे जिल्हा अध्यक्ष, ते 2च जिल्हा आसा, नॉर्थ आनी साउथ. सिमिलर प्रोसेस मागीर कन्सल्टेशन प्रोसेस जालो. आनी ह्या वेळा आपल्या ती नांवां सेंटराक धाडपाची म्हणजे राष्ट्रीय हांकां धाडची पडटाली. आनी त्यामुळे 2-3 नांवां शॉर्टलिस्ट करून प्रत्येक कडेन उत्तरेक आनी दक्षिणेक 2-3 नांवां शॉर्टलिस्ट करून आमी धाडली. आनी ताजे नंतर हाजे खातीर आमचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी अरुण सिंग हांची निवड जाल्ली ऑब्झर्वर म्हणून, म्हणजे जिल्ह्याचे अध्यक्ष आनी तशेंच स्टेटीचो अध्यक्ष हाचे संबंधी विचार विनिमय करून हे करप, कॉन्सेन्सस करप. हाजे खातीर ते हांगा आयले 2 दीस तांणी हांगा
विविध नेते आणि विविध कार्यकर्त्या बरोबर तांणी चर्चा केली आणि ताजे नंतर आमकां राष्ट्रीय आणि नेतृत्वान कळयलें की हे दोन दक्षिणेक आनी नॉर्थाक आनी सावथाक हे दोग जाण आमी निवडल्या विथ प्रॉपर रिप्रेझेंटेशन टू सोशल ग्रुप्स आणि अशें करून दोन अध्यक्ष नॉर्थाचो अध्यक्ष दयानंद कारबोटकर आणि सावथाक आमचे एसटी मोर्चाचे अध्यक्ष श्री प्रभाकर गांवकर हांचे आदींच तुमकां खबर आहा निवड जाली त्या वेळार सुद्दां दोनूय कडेन नॉर्थ डिक्लेअर करतना दोनूय वटे कडेन नॉर्थाक आनी सावथाक आमचे जे डिस्ट्रिक्ट ऑफिस आसा थंय आमी मोठ्या दबाज्यान तांची नांवां डिक्लेअर केली आनी अशा तरेन हो जो प्रोसेस पळय आसा तो थंय पूर्ण जालो आनी आतां राष्ट्रीय आमचो स्टेट अध्यक्ष निवडणा खातीर आनी एक गजाल तो म्हणटा ज्या बरोबर आमी जिल्ल्याचे हे केले निवड केली अध्यक्ष ताजे बरोबर आमी स्टेट काउन्सिल मेंबर्स म्हणून तांची निवड केली जे 54 स्टेट काउन्सिल मेंबर आसात म्हणजे 20 नॉर्थाचे 16 सावथाचे आणि त्याच बरोबर महिला मायनॉरिटीज एसटी आणि एससी हांकां रिप्रेझेंटेशन दिवपा खातीर आनी 18 स्टेट काउन्सिल मेंबर असे टोटल 54 स्टेट काउन्सिल मेंबर पळय आसा राज्य परिषद म्हणटा ताका राज्य परिषद सदस्य जे 54 राज्य परिषद सदस्याची आमी निवड केल्ली आसा जे आता स्टेट अध्यक्ष म्हणजे राज्य अध्यक्ष पळय आसा ताच्या हातून ते वोटर 54 त्याच बरोबर आमचे 10% आमदार म्हणजे आमचे 28 हे आसा 10% म्हणजे 2.8 3 आमदार आमचे हाका आसतले जे स्टेटीचे हाका वोटिंग करतले म्हणजे इफ वोटिंग जाले जाल्यार पण ते वोटर इलेक्टोरल कॉलेज आसपाकूच जाय 3 आमदार म्हणजे डॉक्टर प्रमोद सावंत विश्वजीत राणे आणि मोहित गुदिनो हे 3 जण आणि त्याच बरोबर आमचे 2 खासदार श्री सदानंद तानावडे आणि श्रीपाद नाईक हे 2 जण 54 आणि 3 57 आणि 2 59 वोटर असत आता स्टेटीच्या अध्यक्षाक जे ज्यांनी निवडूंक जाय ते प्रपोज सेकंड 10% ताजे म्हणजे 10 जणांनी प्रपोज सेकंड करचे पडटा आणि हे स्टेट प्रेसिडेंटाचे इलेक्शन घेवपा खातीर आमच्या राष्ट्रीय नेतृत्वान आमचे जनरल सेक्रेटरी श्री सुनील बंसल राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी श्री सुनील बंसल हांची नेमणूक केल्ली आसा जांकां आमी स्वता असिस्ट करतले तांकां ह्या प्रोसेसान आनी ते फाल्यां दनपारां गोंया येतात ते आयल्या नंतर कोर कमिटी आनी बाकीचे तांचे कितें सगळे मिटींग घेतले त्याच बरोबर जे नाव राष्ट्रीय नेतृत्वान आता ठरयलां प्रदेश अध्यक्षा खातीर ताचे बी नाव ते सांगतले आनी तांचो जो हे आसा नॉमिनेशन प्रोसेस तो फाल्यां जातलो आनी फाल्यां नॉमिनेशन प्रोसेस जाल्या नंतर परवा सकाळी 18 तारखेक सकाळी 10 वरांचेर आमच्या मराठा समाज हॉल पळय आसा थंय सगळ्या कार्यकर्त्यांचो मोठो मेळावो जातलो गोंयच्या आनी थंय तांकां जो पळय कॅन्डिडेट ताचे फॉर्म भरतले ताजी निवडणूक जाहीर जातली त्याच बरोबर राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीत वोटर म्हणून आम्ही 3 गोंयसून नॅशनल काउन्सिल मेंबर निवडटले राष्ट्रीय काउन्सिल सदस्य जे राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीत भाग घेतले त्याच्याबरोबर स्टेट काउन्सिलचे मेंबर पळय आसा ते बी राष्ट्रीय अध्यक्षाच्या हातून भाग घेतले निवडणुकीत प्लस सर्टन पर्सेंटेज ऑफ MPs both from the राज्यसभा आणि तो इलेक्टोरल कॉलेज असतो ताजे निवडणुकी खातीर आमचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नॅशनल काउन्सिलचे 3 मेंबर प्रत्येक
डिस्ट्रिक्टांसून एक आणि एक प्रॉबेबली महिला एका रिप्रेझेंटेशन दिवपाक जाय. आमच्या पार्टीचे हे आसता की सगळ्या घटकांक रिप्रेझेंटेशन एट ऑल लेवल्स मेळपाक जाय. आणि जसे 50% स्टेट अध्यक्ष जसे निवडले की ताजे नंतर राष्ट्रीय अध्यक्षाची निवड जातली. एकदा राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झाली की ताज्या नंतर राष्ट्रीय समितीची निवड जातली. राष्ट्रीय समितीची निवड झाली की स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीची निवड जातली. स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीची निवड म्हणजे अपॉइंटमेंट. जिल्हा ज्यो कमिटी जातल्यो म्हणजे ऑफिस बेरर आणि बाकीचे, आणि मंडळ कमिटीच्यो मागीर ऑफिस बेरर बी जातले. आणि ताजे नंतर मोर्चा आणि आमचे जे वेगवेगळे सेल पळय आसा हाजे अपॉइंटमेंट जातले. आणि अशा तरेन आमचे संघटन पर्व पळय जे आसा जे फुडल्या 6 वर्सां खातीर 2030 पर्यंत जे पार्टीच्या जे स्ट्रक्चर पळय आसा ताजे निर्माण जातले आणि 2030 पर्यंत हाजेर अधिकाराचेर आसतले. तुम्ही ऑफलाईन जी मेंबर केल्यात न्ही, फॉर्मा भरून जी मेंबर केल्यात ते कितले केल्यात? ते साधारण 25-30 हजार 30,000 मागीर ते बी अपलोड करचे पडटा. हे ना 30,000 फॉर्मा भरून घेतले. हय थोडे कांयशे जे हे पळय आसा हे नासता हे मेळना. आता काल सगळ्या मेंबरांनी जवळजवळ तुमचो अध्यक्ष कोण आसतलो हे जवळ जाहीरच केल्ले आसा. आता तुम्ही बद्दल सांगता काय पण ना ते कितें आसा न्ही, आज निवडणूक अधिकारी म्हजें नांव आतां नांव तुमकां फाल्यां कळटलें. बाबा आपूण इच्छूक ना ना एकमत अशें न्ही, ते एकमतच जाता न्ही निमाणें. शेवटी कितें आसा खंयचोच कार्यकर्तो कितें आसा आमी केन्ना म्हणूंक शकता की एकमत ना. की आमचो टायम आसता पळय 10 ते 12 म्हणजे नॉर्मली फाल्यां सांजचो आसता तेका 2 वरांचो टायम आसता. ताजे मदीं कोणूय जण येवन आपले फॉर्म भरूंक शकता. आनी फॉर्म घेवन गेल्लो आसता जो रिटर्निंग ऑफिसर आसा तो फॉर्मां घेवन गेल्लो आसता. कोणूय येवन फॉर्माक भरूंक शकता न्ही. जर तो एक्टिव्ह मेंबर आसा ज्या ते कोण फॉर्म भरना त्यामुळे एकमत झाले असं जातो न्ही. नाल्यार ती इज फ्री टू. आम्ही बॅलट पेपर बी आमच्या रिटर्निंग ऑफिसराकडे बॅलट पेपर बी सगळे दिल्ले असता. एव्हरीथिंग इज गिवन. समजा त्या वेळार कोण आयलो आणि फॉर्म भरलो कित्याक जर ताका भरूंक जाल्यार 2 ताका हे लागता फक्त प्रपोज करपी. आणि आमचे सगळे लिस्ट वोटर लिस्ट हे जाल्ले असता, अनाउन्स जाल्ले असता पयलींच. त्यामुळे ताणे जर कोणाक दोगांक हाडले आणि भरले आपले फॉर्म वी आर बाउंड टू टेक इलेक्शन. तुम्ही म्हणे की साऊथ गोवान 4 मडकय न्हय बाणावली वेली हांगा 50 पेक्षा कमी प्रायमरी मेंबर्स आसा. 50 बुथाचे म्हणजे ते नेसेसरी आसा की मंडळ स्थापन करपाक. तर प्रत्येक वेळा अशेंच दिसता की हे 4 हातून तुम्ही मातशे वीक आसा पार्टी. तर तुम्ही कितें एफर्ट्स करतले हांगा स्ट्रेंथन करतले आमी. त्यामुळे आमी कितें करतले तुरता आतां आमी सुरू केला तो प्रोसेस. एक्चुअली वेळी ऑलरेडी मिटींग जाल्ली आसा वेळी म्हणटा थंय. आणि त्यामुळे थंयच्या कार्यकर्त्यांक विचारवैरी करून एका मतदारसंघात तुमचो मंत्री आसा, दुसरो मडकय सारको मतदारसंघ काही वर्षापूर्वी तुम्ही जिंकलालो, तरी सुद्धा थंय इतली कमी कित्याक मेंबरशीप? केन्ना केन्ना साधारण काय हे आसता पक्ष कमी पडलो थंय, पक्ष कमी पडलो थंय मेंबरशीप करपाक अशें काय नाही. अशें काय नाही. पण काय कंपल्शन असतात त्यामुळे ती पण तरी पण खंय अशें हे ना की मडकय ढवळीकरान भाजपाची मेंबरशीप जावंक दिली ना अशें म्हणटाले. अशें काय ना. कारण कितें आसा ते आमचे ताचो प्रभाव असणारो मतदारसंघ न्ही तो. एका वेळा आमचो हे आयलो ते आमदार आयलो. आमी प्रयत्न करतले की ते आमच्या पक्षाचे संघटन बळकट जावचे ताचे फुडें करतले. सध्या बळकट ना असो अर्थ निघटा. ऑब्वियसली जेन्ना हे जाता त्या वेळार कळटा. दुसरे म्हणजे मंडळ जेन्ना तुमचे 36 मंडळ प्रेसिडेंट झाले तर दुसरे दिसा असे रिपोर्ट्स आयले की हे मंडळ जे प्रेसिडेंट आसा ते इनफॅक्ट त्या कॉन्स्टिट्युएन्सीतले तुमचे आमदार किंवा मंत्री आसा तांच्या आवडीचे झाले म्हणून. हातून कितले तथ्य आसा? ना अशें काय ना. कितें आसा न्ही जेन्ना एखादो मनीस हो जालो प्रायमरी मेंबर जालो आनी फुडें तो एक्टिव्ह मेंबर जालो ही इज एलिजिबल टू बिकम मंडळ हे प्रेसिडेंट. आणि ती पार्टी जर वाडपाक जाय न्ही जाल्यार आमी नवे नवे हे पळय आसात जे कोण जेन्ना एंट्री जाता ते पार्टीचे हे धोरणां आनी पार्टीची पॉलिसी आनी पार्टीची हे आसा म्हणून ते जॉईन जातात. आणि ते जॉईन जाले म्हणजे तांकां आपणावप हे आमचें काम न्ही.
प्रत्येकाचे कित्याक पार्टी वाडटा कशी की नवे नवे लोक येवन वाडटा न्ही. एका वेळार भारतीय जनता पार्टीची तशी ल्हान पार्टी आशिल्ली, वेगवेगळ्या पार्टींतलेच लोक आयले न्ही. महाराष्ट्रवादी पार्टींतले आयले, काँग्रेसींतले आयले, सगळ्या पार्टींतले लोक आयले, म्हणून पार्टी वाडली न्ही. पार्टी जर वाढली जाल्यार हो आमचो आणि तो आमचो हे करपाक जायना न्ही. त्यामुळे सगळेच आमचे जे जे मेंबर जातात, जे हे जातात ते पार्टीच्या ध्येय धोरणांचेर विश्वास दवरूनच मेंबर जाता न्ही. त्यामुळे ते आमचे हाजे आवडटा ताजे आवडटा असो काही प्रश्न ना. तांकां जर आमी त्या प्रकारे डिफरन्शिएट जर करूंक लागले जाल्यार मागीर ते सदांच तशें अंतर उरतलें न्ही. खुबशे युवा मोर्चाचे अध्यक्ष हय, खूब जाण जाल्या. तुम्ही एकंदर सगळे स्टडी केली आनी जाल्यार तुमकां दिसतलें की खुबशे लोक अशे आहा की खूब वर्सां हातून आशिल्ले. एफिलिएशन शेवटी पार्टी कडेन